जय भीम मित्रांनो, ब्लू स्ट्रीट वेल्थच्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज 18 नोव्हेंबर मंडे. आजच्या दिवशी मार्केट कसं होतं हे आपण समजून घेऊया पुढे व्हिडिओच्या ॲनालिसिसमध्ये. मार्केटमध्ये आज अप ट्रेंड होतं, डाऊन ट्रेंड होतं, साईडवेज मूवमेंट होतं, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण पुढे ॲनालिसिसमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीच्या चार्टमध्ये बघूया. सो फ्रेंड्स, फर्स्ट ऑफ ऑल आपण येथे ओपन करत आहोत. वन सेकंड, दिस इज बँक निफ्टी. आपण निफ्टीचा चार्ट बघूया आणि कालच्या ज्या लेवल्स सांगितल्या होत्या प्री मार्केट व्हिडिओमध्ये ॲनालिसिसमध्ये, त्या सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या ट्रेंड लाईन तशाच आपण इथे ठेवलेल्या आहेत, सो दॅट कळायला इझी व्हावं. सो जसं तुम्ही इथे बघत असाल मित्रांनो, one second, I'll show you with the cursor. So this big bar red candle first, ही आजच्या दिवसाची ओपनिंग कॅन्डल होती 9:15 ची. मार्केट आज ओपनिंग 23,606 ला झालं होतं. ठीक आहे. सो जसं आपण म्हटलं होतं त्या लेवलच्या मार्केटवरती ओपन झालं, पण मार्केट तिथे सस्टेन नाही केलं. सो दॅट जी वरची अपर साईडची रेजिस्टन्सची जी लेवल आपण सांगितली होती 2363 ह्याच्या आसपास, वन सेकंड, 23636. ठीक आहे. तर ह्या लेवलला मार्केट गेलंच नाही. 23636, 23,636. सो त्याच्या अबो मार्केट, त्याच्या अबो नाही, ऑलमोस्ट मार्केट तिथपर्यंतच गेलं नाही. मार्केट डाऊनला आलं आणि जी डाऊनची लेवल आपण सांगितली होती 23,423, ही जी मिरर फिगर एक सांगितली होती, त्या लेवलला मार्केटने टेस्ट केलं. इनफॅक्ट मार्केटने 23,400 ब्रेक करून मार्केट खाली गेलं होतं, ऑलमोस्ट 23,360 350च्या आसपास. आणि तिकडनं मार्केटने परत एक रिव्हर्सल घेतला आणि मार्केटने परत येऊन 23,423चा जी आपण लेवल सांगितलेली आहे एक्झॅक्टली, जर तुम्ही बघू शकत असाल मित्रांनो, तिथेच बाउन्स बॅक परत एकदा तिथूनच घेतलेला आहे. आणि शेवटला मार्केट ऑलमोस्ट तुम्ही असं म्हणू शकता की शेवटच्या काही कॅन्डल्समध्ये मार्केट रेंज बाउंड होतं. ठीक आहे. सो हे निफ्टीमध्ये जे आपण असं प्री मार्केटमध्ये जे रेजिस्टन्स आणि सपोर्ट ह्या ट्रेंडलाईन ड्रॉ करून दिल्या होत्या, ऑलमोस्ट त्यालाच रिस्पेक्ट करत मार्केटने आजची मुवमेंट दिलेली आहे. सो ओव्हरऑल ॲक्च्युली आज असं बघायला गेलं तर निफ्टी आणि सेन्सेक्स ह्या दोनच गोष्टी वीकली एक्सपायरीमध्ये शिल्लक असल्यामुळे निफ्टीमध्ये मोमेंटम जास्त होतं, बँक निफ्टीमध्ये एवढं मोमेंटम नव्हतं. इनफॅक्ट आपण आजच्या दिवसामध्ये एक 50,300चा कॉल साईड म्हणजे एक सीईचा कॉल दिला होता आणि 50,100चा एक पीईचा कॉल दिला होता. बट दोन्ही कॉल म्हणजे कॉल साईड तर गेलाच नाही. जी लेवल आपण सांगितली होती की बाय अबोव दिस लेवल, तर त्या लेवलच्या वरतीच गेलं नाही. जर तुम्ही टेलिग्राम लिंकला जॉईन केलं असेल तर तुम्हाला ते कळून येईल, कारण टेलिग्रामला मी माझे जे काही स्वतःचे ट्रेड्स असतात ते मी शेअर करतो. सो तिथे मी शेअर केलं होतं, बट बाय अबोव दिस लेवल, तर ती लेवलच आली नव्हती. सो सी साईडचा प्रश्नच येत नाही. आणि पी साईडला जी लेवल सांगितली होती त्या लेवलला टच करून 20-30 पॉईंट्स वरती गेलं, बट अगेन तिकडनं पण मार्केट ओव्हरऑल रेंज बाउंड होतं. तर एक काम करूया आपण, असं करण्यापेक्षा आपण आहे ना बँक निफ्टीच्या चार्टवरती ते बघूया, तर तुम्हाला जास्त इझी होईल, कळायला सोपं होईल. ठीक आहे. सो हे बघा फ्रेंड्स, हा बँक निफ्टीचा 15 मिनिट्स टाईम फ्रेमचा चार्ट. सो आजची ओपनिंग फ्रेंड्स जर तुम्ही इथे बघत असाल, इथे अगेन फर्स्ट बिग बार रेड कॅन्डल कर्सरनी तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे. आजची बँक निफ्टीची ओपनिंग होती 50,321. ओके. सो आपण बँक निफ्टीमध्ये पण जसं तुम्ही इथे बघत असाल, ठीक आहे, डाऊन साईडला जी लेवल सांगितली होती ती 49,849, म्हणजे अगेन इथे पण एक मिरर फिगर होता 49,849. आणि अप्पर साईडला रेजिस्टन्ससाठी मार्केटला ब्रेक करण्यासाठी आपण 5550 अशी लेवल सांगितली होती, 5550, 50, 555. ठीक आहे. सो त्या लेवलला मार्केट गेलंच नाही. मार्केट ऑलमोस्ट 50,300, 200, 300च्या आसपास दिवसभर, ठीक आहे, स्टॅग्नंट होतं, एका पूर्ण कन्सोलिडेशन फेजमध्ये होतं. जसं तुम्हाला इथे
दिसत असेल फ्रेंड्स, मी तुम्हाला दाखवतो की शेवटच्या काही काळामध्ये मार्केट लिटरली लुक ॲट दिस, फक्त ह्या बॉक्समध्ये मार्केटने काम केलेलं आहे. ठीक आहे. सो ऑलमोस्ट आफ्टर 12:30 1 o'clock मार्केट पूर्णपणे एक साईडवेज फ्रेममध्ये होतं. सो बँक निफ्टीमध्ये एनिवेज मंथली एक्सपायरीज आहेत. सो जास्त मोमेंटम आपण एक्सपेक्ट करू शकत नाही. सो दिस इज हाऊ इट वर्क्स. आणि अशा पद्धतीने आज जर नॉर्मल डेज म्हणजे इथून मागचा हे असतं तर आज मंडे म्हणजे मिड कॅप निफ्टीची एक्सपायरी असू शकली असती. बट मिड कॅप निफ्टी, फिन निफ्टी, इवन बाकीच्या एक्सपायरी सगळ्या वाइंड अप झाल्यामुळे आता फक्त निफ्टीची एक्सपायरी आहे, सेन्सेक्सची एक्सपायरी आहे आणि बँक निफ्टी, मिड कॅप निफ्टी, फिन निफ्टी हे सर्व मंथली एक्सपायरीजमध्ये आहेत. सो फ्रेंड्स, असा आजचा दिवसभराचा हा इंट्राडे पॅटर्न होता. आणि CLSA नंतर काल मूडीजने पण रेटिंग्समध्ये सांगितलं होतं, इंडियावरती एक बिग यू टर्न घेतला होता, की ते लोक सांगत होते की इंडियाची इकॉनॉमी आणि इंडियाची ग्रोथ आता त्यांना अगेन म्हणजे चांगली वाटत आहे. इंडियासाठी त्यांचं फेवरेटिझम वाढलेलं आहे. त्यांनी आपले रेटिंग्स वाढवलेले आहेत. मूडीज आणि CLSAच्या मते FIIs आपल्या इथे कमबॅक करू शकतात, अगेन एंटर करू शकतात ड्यू टू चायनाचे जे काय म्हणजे ट्रम्प US मध्ये आल्यामुळे चायनावरती जे काही मे बी सँक्शन्स लागतील किंवा जे काय ट्रेडचे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स असतील ट्रेड करण्यासाठी, त्या गोष्टींचा बेनिफिट इंडियाला होऊ शकतो असं त्यांचं मत आहे. सो वी वर होपिंग थ्रू आउट द डे टुडे की एक ब्रेकआउट यायला हवं होतं. कारण की जर मार्केटला डाऊन जर जायचं असतं, म्हणजे जे सगळे आपण थर्सडे म्हणजे लॉंग विकेंड नंतर आपण मंडेला प्रेडिक्ट करत होते सगळे लोक की आता गॅप डाऊन, तर गॅप डाऊन तर तसं काही झालं नाही. सो गॅप डाऊन झालं नाही. सो वी वर एक्सपेक्टिंग की मार्केटमध्ये CLSA आणि मूडीजच्या रेटिंग्सचं नंतरच एक पॉझिटिव्ह कॉमेंट्री नंतर एक अपसाईड मोमेंटम येऊ शकते. बट अपसाईड मोमेंटम पण आली नाही. लेट्स होप टुमॉरो मार्केटमध्ये कसं होतं आहे. उद्याचं मार्केट जे पण काय असेल ते असं पण आपण रात्रीच्या प्री मार्केट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये घेऊन येणारच आहोत. आणि त्याबद्दल तुम्हाला एक्सप्लेन करून सांगू की उद्याच्या मार्केटच्या लेवल्स कशा असतील, मार्केट कसं ट्रेड करू शकतं, आपण त्यासोबत कसं ट्रेड घ्यायचे का, सायकोलॉजी काय ठेवायची आहे. ठीक आहे. सो बेसिकली सायकोलॉजी तर आपली एकच आहे, ट्रेंड इज आवर फ्रेंड. आणि जास्त प्रोटेक्ट करत बसायचं नाही. ठीक आहे. कारण नेहमीचं एक म्हणणं असतं की जिथे रिटेलर्स प्रेडिक्शन करतात त्याच्या उलट मार्केट रिॲक्शन देतं. सो जास्त प्रेडिक्ट करत बसायचं नाही. जिकडे मोमेंटम क्रिएट होत असेल, जिकडे प्राइस ॲक्शन बनत असेल त्या दिशेने आपले ट्रेड घ्यायचे आणि क्विक SL आणि परफेक्ट टार्गेट लावून आपले ट्रेड्सला एक्झिक्यूट करायचं. सो पुढचा व्हिडिओ आणि त्याचे ॲनालिसिस येईपर्यंत सगळ्यांनी स्टॉक मार्केट म्हणजे तुम्ही सर्वांनी स्टॉक मार्केटबद्दल जास्तीत जास्त नॉलेज घ्या, जास्तीत जास्त स्टॉक मार्केटमध्ये इंटरेस्ट घ्या. कारण स्टॉक मार्केट हेच फ्युचर आहे. तुमच्या कोणत्याही प्रकारच्या काही क्वेरीज असतील, डाऊट्स असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या क्वेरीजना, डाऊट्सना ॲन्सर करण्यामध्ये आम्हाला खूप म्हणजे आनंद होईल. आणि जर तुम्हाला व्हिडिओजमधून आणि ज्या काही लेवल्स सांगतो ह्या लेवल्स खरंच मॅच होत असतील, लेवल्सला रिस्पेक्ट करत असतील, टेलिग्रामला जे काही लाईव्ह ट्रेडिंग किंवा जे काही ट्रेड्स शेअर केले जातात ह्यातून तुम्हाला काही अर्धा टक्का 1% जरी नॉलेजमध्ये गेन होत असेल, भर पडत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये जय भीम लिहा. ठीक आहे. सो भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.